ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा उद्या दुपारी 12 वाजता होणार। मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र, दोन्ही पक्षातील जागा वाटप पूर्ण, कुठेही रस्सीखेच नाही, राऊतांकडून स्पष्ट। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि मीरा भाईंदरमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार। तसंच नाशिक आणि पुण्यातही राज आणि उद्धव ठाकरे युतीमध्येच लढतील, संजय राऊतांची माहिती। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये कोणत्याही जागांबाबत तिढा नाही, मुंबईसाठी तडजोड करण्यासाठी सगळे तयार, संदीप देशपांडे यांची माहिती। ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीला काही फरक पडणार नाही, बावनकुळेंची टीका, तर अमित साटम यांच्याकडनं ठाकरे बंधूंचा मामूंची टोळी असा उल्लेख। अजित पवार 26 डिसेंबरला दोन्ही राष्ट्रवादींच्या पुण्यातील युतीची अधिकृत घोषणा करणार। कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, अजित पवारांची कार्यकर्त्यांना माहिती। पुण्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता, भाजपच्या विरोधात सर्व पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न, पुण्यामध्ये 2 NCP, काँग्रेस, ठाकरे सेना अशा समीकरणाची शक्यता, सूत्रांची माहिती। पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगतापांचा राजीनामा, जगतापांचा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला विरोध, महाविकास आघाडी म्हणून लढावं हा आमचा आग्रह, जगतापांची प्रतिक्रिया। आमच्यापर्यंत अद्याप प्रस्ताव आला नाही, कार्यकर्ता पुणेकर हा केंद्रबिंदू ठेवून निर्णय होईल, दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीबाबत सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। माझी छाती फाडली तरी अजितदादा दिसतील असं प्रशांत जगतापच म्हणायचे, सुभाष जगतापांची टीका, तर दोन्ही राष्ट्रवादींच्या बैठकीत एकत्र लढण्यावर चर्चा झाली, सुभाष जगताप यांची माहिती। जागा वाटप होईपर्यंत तुमच्या पक्षातील आमचे प्रवेश थांबवा, काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीची अजित पवार यांना अट। जिल्हा परिषदेमध्ये भाजप सोडून कोणत्याही पक्षासोबत युतीस हरकत नाही, पालिका निवडणुकीला शक्य होईल तिथे महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुकीला सामोरे जा, बैठकीमध्ये शरद पवारांच्या नेत्यांना सूचना। अजित पवार यांची राष्ट्रवादी BMC स्वबळावर लढणार का की युतीमध्ये, याबाबत थोड्याच वेळामध्ये घोषणा होण्याची शक्यता। सुधीर मुनगंटीवार खडसेंच्या मार्गावर चाललेत का, आशिष देशमुखांचा सवाल, तर फडणवीसांवर मुनगंटीवारांनी श्रद्धासबुरी ठेवणं गरजेचं, देशमुखांचं विधान। आम्ही काही कोणाचा खडसे केला नाही, बाहेरून आलेले लोक पक्ष चालवतात ही मुनगंटीवार यांची वेदना, बावनकुळेंची प्रतिक्रिया। पालिका निवडणुकीसंदर्भात नाशिकमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची गुप्त बैठक, समीर भुजबळ, जिरवाळ, दिलीप बनकर, रंजन ठाकरे उपस्थित। मुंबईतील महायुतीच्या जागावाटपासंदर्भात आज पुन्हा बैठक, शिंदेंची शिवसेना आणि भाजपचे नेते बैठकीला हजर राहणार, महायुतीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात। संपूर्ण पालिकेतील शिंदे शिवसेनेची आज बोलणी पूर्ण होतील आणि त्यानंतर महायुती संदर्भातली चर्चा होईल, बावनकुळे यांची माहिती। ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईत युती करण्यावर अखेर एकमत, काल रात्री झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। मुंबई महानगरपालिकेसाठी निलेश राणेंवर मोठी जबाबदारी, निलेश राणे स्टार प्रचारक असतील, सूत्रांची माहिती। वरळी, लालबाग, माहीम, शिवडी, दादरमध्ये निलेश राणेंची तोफ धडाडणार। बूट पॉलिशच्या नौटंकीला जनता भुलणार नाही, कामगार तोच बूट सरकारवर भिरकावणार, अमित साटमांच्या बूट पॉलिशच्या व्हिडिओवरून गजानन काळे यांची टीका। महापालिकेच्या रणसंग्रामाला सुरुवात, आजपासून 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत, ऑफलाईन पद्धतीने सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करता येतील। अंजली दमानियांकडून बावधन पोलीस ठाण्यामध्ये पार्थ पवारांच्या विरोधात तक्रार, मुंडवा जमीन प्रकरणी पार्थ पवारांचा सहभाग असल्याचे दमानियांकडून कागदपत्र सादर। महाराष्ट्रामध्ये निवडणूक पारदर्शक पद्धतीने घेतली नाही, भारतामध्ये लोकशाहीवर हल्ला, जर्मनीमधील बर्लिनमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधींचा आरोप। केंद्राच्या योजनांमधून महाराष्ट्राला 147 लाख कोटी, महाराष्ट्रामध्ये केंद्राच्या सहकार्यानं अनेक विकास कामं राबवल्याचं स्पष्ट, केंद्राच्या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।